आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम ऑनलाईन ब्लॉगमध्ये. तर आज मी ना संध्याकाळी नाही तर रात्री म्हणता येईल असंच रात्री मी ब्लॉगला सुरुवात केली, ते पण निघायच्या टायमाला, कारण सकाळपासून खूप गडबड चालू होती. जसं की तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, तर सकाळी सकाळी सगळी म्हणजे नाही का सकाळपासून ते रात्री संध्याकाळपर्यंत सगळे ना गडबडच होती. त्यामुळे म्हटलं की चला आता ना डायरेक्ट निघायच्या टायमालाच आपण ब्लॉग बनवूयात. आणि तशीच ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. आणि इकडे आमची माऊ डॅशिंग अशी तयार झालेली आणि दोघांनी पण असं मॅचिंग वगैरे केलेले, ब्लॅक टी शर्ट घेतलेले. आणि तिला एवढी घाई झाली होती ना की सारखी चला चलाच म्हणत होती, अगदी लॉक सुद्धा लावून नव्हती देत, म्हणजे एवढी तिला घाई झाली होती गावाला जायची. आणि रात्रीच आमच्या मॅडमला आहे ना गॉगल लावायचा होता. गॉगल लावून आमच्या मॅडम निघाला होता, म्हणजे अशी डॅशिंग क्वीन एकदम अशी ना भन्नाट अशी चालू होती, म्हणजे तिची तयारी. आता लग्नाला काय धुमाकूळ घालते माहिती नाही. आता 4 दिवस आम्ही सुट्ट्यांना आहे, तर निवांत असं आम्ही चाललेलो आहे, म्हणजे 4 दिवस निवांत अशी वेळ घालूयात. बघूयात आता कशी सुट्टी वगैरे होती आता. आणि सोबतच लग्न आहे, तर लग्न सुद्धा एन्जॉय करूयात आणि सुट्टी सुद्धा एन्जॉय करूयात. आणि गावाकडचं वातावरण पण खूप छान होतं, कारण आपल्या पुण्याला भरपूर गरमी, इकडं असं काही वाटत नव्हतं. पण बघूयात आता हळूहळू तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि घरी गेल्यावरती सगळं आवरून आम्ही आलो होतो थोडीशी शॉपिंग करायला. तर माझ्या दिरासाठी शर्ट घ्यायचा होता, तर ते शर्ट घेतला आम्ही. आणि मावसाठी काही घेतलं नाही, कारण आम्ही आमची खरेदी ऑलरेडी आधी घरी केलेलीच होती. आणि लग्नाचा सुद्धा टाइम होत आहे, तर मजा येते आणि थोडीशी धावपळ होते, पण खूप मजा वाटते. आणि छान स्पेशल मुवमेंट आहे आमच्या आज नवरदेवाचा, आणि अशीच कायम आठवणीत राहील अशी मेमरी आहे. तर छान मुवमेंट आहे, ते सुद्धा एन्जॉय करतात आणि आम्ही सुद्धा फुल एन्जॉय करतोय. आणि बघूयात आता संध्याकाळ म्हणजे नाही का ब्लॉग कसं होते, खूप छान असणार आहे. स्पेशल मुवमेंट आहे म्हटल्यावरती त्यांच्या लाईफ मधला, आणि एवढं वर्ष वाट पाहिलेली या दिवसाची, तर स्पेशलच असणार आहे त्यांच्यासाठी. ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा, जसं की मी रोजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असते. तर झालाय असा प्रॉब्लेम की लग्नाला आता आम्ही 4 दिवस आलेलो आहे सुट्ट्यांना, तर ब्लॉग मला लगेचच अपलोड करायचा होता लग्नाचा, पण आहे ना गावाकडे ना खूप रेंजचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहिती आहे, माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत असताना, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी गावाला आल्यावरती सांगत असते की ना गावाकडे ना रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळेच आहे ना मला ब्लॉग लवकर कंटिन्यू करता येत नाही, टाकता येत नाही. तर मी आता आहे ना 2-3 दिवसांनी हा ब्लॉग टाकणार आहे, म्हणजे टाकते, कारण तिकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि एडिटिंगचा पण खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे नाही का घरामध्ये सगळी माणसांची गर्दी वगैरे असते, त्यामुळे ना जास्त व्हॉइस ओव्हर करता येत नाही. त्यामुळे मग थोडं 2-3 दिवसांनी टाकते, तर थोडंसं तुम्ही ऍडजस्ट करा. आणि आपला ब्लॉग लग्नाचा ब्लॉग आहे ना खूप एन्जॉय करा आणि मस्त कंटिन्यू करा. तर आमच्या नवरीचं वराड आलेलंच होतं, आणि आमच्या नवरीची गाडी सुद्धा खूप छान सजवलेली होती. आणि आमच्या नवरीची आता सध्याला ना फोटोशूट चालू होते, त्यामुळे सगळे असे वेटिंग वरती होते आणि तिच्या सुद्धा वेलकमची तयारी चालू होती. आणि सुंदर अशी क्यूट अशी छान दिसत सुद्धा होती आमची नवरी. तर तुम्ही पुढे पाहालच. आणि सध्या तरी आता आहे ना वेलकमची तयारी चालू होती इकडे, म्हणजे पाहुण्यांचं स्वागताची तयारी चालू होती. नारळ टोपी टाईल टोपी देऊन आणि एकमेकांना साखर वाटतात, म्हणजे साखर चारतात. तर खूप छान अशी ग्रेट भेट असती ती, जी की तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहत, कारण प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगळी असते. आणि आपल्या पुण्या साईडला जास्त फारशी अशी भाऊ आता बोला. हे काय आहे? कुणी काय मागितलंय? कोणाला? मम्मीला? आपण उपस्थित राहायचं आहे. वधूपक्षाचे मामा पश्चिम बाजूला यायचं आहे. सुस्वागतम 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 सुस्वागतम. पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, तसे मित्रमंडळी, आपले उपस्थित आदराचे आहे
उपवाराचे माता पिता यांच्याकडून आपले सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. या इकडे पुढे या वधूपत्राची मामा पुढे श्रोतांचा आणि हा श्रोतांचा पश्चिम बाजूला घेऊन यायचा आहे. पाठाबरोबर उभा राहा, पाठाबरोबर उभा राहा. हा हे झाडं करा जिरसा कर. पुढे यायचं आहे. चला पाठाबरोबर राहा. मामा आरती का कटवून घ्या, लिंक घ्या घ्या थोडंसं मागून. हे श्रीराम परशुराम सीता श्रीराम सीतापत आयशे साकार श्रीकृष्ण आठवा बोधा नवा पैकी पुढे जा पुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान. लग्न लागल्यानंतर आम्हाला काढायचे होते फोटोज त्यांच्यासोबत, तर गर्दी भरपूर होती फोटोज काढायला, त्यामुळे आम्ही खालीच थांबलेलो स्टेजच्या खाली. आणि नंतर आमचा नंबर आलेला, म्हणजे माझी जाऊबाई, मी आणि माझे दीर, आम्ही 4 जणांनी असं त्यांच्यासोबत नवरी नवरदेवासोबत फोटोज काढले आणि छान फोटोज निघालेले. आणि त्यासोबतच माझा ब्लॉग सुद्धा चालू होता. तर आमचा उत्साहित नवरदेव सुद्धा म्हटला रोहिणी आम्हाला सुद्धा घेणं ब्लॉगमध्ये. तर म्हटलं हो की तुमचं लग्न म्हटलं तुम्हाला का नाही घेणार. मग त्यांना सुद्धा घेतला आणि आमची छानशी नवरी अशी क्यूट स्माइल देऊन म्हणजे ब्लॉगमध्ये पाहत होती. मला खूप भारी वाटलं आणि छान म्हणजे त्यांना सुद्धा जेव्हा कधी ते पाहते किंवा त्यांच्या लग्नाची आठवण म्हणून म्हणजे कसं झालं होतं काय काय म्हणजे थोडेसे क्षण मुवमेंट असे स्पेशल त्यांना परत परत पाहता येतील. आणि संध्याकाळी लगेचच त्यांना जागरण गोंधळाचा इथला कार्यक्रम असतो. तर आणि सगळ्यांची आतुरता म्हणजे त्याची वाट पाहत असतात सगळेजण ते म्हणजे वरात. तर वरात सुद्धा लगेच संध्याकाळी चालू होणार होते. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.